आज ना आपण एक नवीन गोष्ट ऐकणार आहोत त्यांच्याकडून. तुम्हाला रोज एक नवीन गोष्ट यांच्याकडून ऐकायला भेटणार आहे. सांगा बरं आज काय सांगणार आहे. एक दोघे नवरा बायको शेतकरी असतात. हां मग एके दिवशी काय होते, हां शेतकरी नवरा बायको असल्यावर नवरा शेतावर जातोय. हां मग बायकोला वेळ होतो. हां मग त्यांचं कसं ज्वारीचं पीठ संपलेलं असते. मग ती दळप निवडून घरातली सगळी कामं आवरून निवडून दळप जेवण घेऊन हां जाते शेताला. हां. म्हणजे भाकरी करून दळप दळून आणून भाकरी करून मग वेळ होतोय. मग नवरा काय ग कारभार नाही एवढा का वेळ. हां मग त्या कारभारी काय सांगायचं, पीठ संपलेलं असते. मग मी दळून आणून स्वयंपाक करून मग तुम्हाला मी भाकरी घेऊन आलो. हां मग तो का नवरा काय म्हणतोय, काय जगातल्या सगळ्या बायका तशाच करतात, तू एवढा कौशल. मग तिला चाबकानं मारतोय तिला. अय्यो चाबकानं फोडतोय मारतोय. हां. मग ती ग बसते आणि म्हणते असू द्या तांडली भाकरी खावा. मग असं म्हणते ती म्हणते, आता कारभारी मी उद्याला मी येतो तुमच्या कामाला आणि तुम्ही माझं घरातलं सगळं काम करा. हां अशी ती बायको आदला बदली करता. हा हां म्हणते नवऱ्याला. मग तो काय करते, हा हा चालतंय म्हणतोय. हां म्हणते तुम्ही कसं 6 वाजता 5 वाजता उठून जाताय शेताला 6 वाजता, तसं मी पण जातो. आवत हाणतो, वैरण काढतो, बैलांना पाणी पाजतो, बैलांना झाडाला बांधतो, वैरण तोडून सगळं घालतो, तुमचं सगळं काम करतो. हां. तर मला पण 12च्या आतच तुम्ही भाकरी घेऊन यायचं हां असं ती म्हणते. म्हणते. हा मग तो नवरा काय करते, हा चालतंय म्हणते. मग ती काय करते, पीठ लपवून ठेवत्या आणि नवऱ्यासाठी ज्वारी काढून ठेवत्या. मी कसं दळून आणून केलंय स्वयंपाक, हां. तसं तुम्ही पण मला दळून आणून स्वयंपाक करून द्यायचा. हां. मग मी किती तुम्हाला चाबकान मारतोय बघा. हां. मग ते काय करते, बायको संपवते पीठ हां. आणि जाते शेताला. ती सगळं काम आवरून झाडाखाली बैल बांधून वैरण घालून पाणी पाजून वाट बघत नवऱ्याची बसत्या. हां मग ती ज्वारीचं ठेवलेलं असते ना काढून. हां. पण नवरा काय म्हणतोय, आता मला मापटं दिलंय, डबा दिलाय बायकोनं, सूप दिलंय, जुंधळं पण दिलंय. हां खरं तिने डपाडकं कुठं ठेवून गेल्या. डपाडकच मला घावं ना. म्हणजे ती सूप कसं वाजते, टप्पाक टप्पाक वाजते की नाही, हां त्याचं काय म्हणणं असते, ती मला डपाडका का दिली नाही. मग आमची बायको जुंधळं निवडताना असं वाजते की टप्पाक टप्पाक वाजते की नाही. आपण असं होय, पूर्वीच्या बायका वाजते असं असं वाजवतात ना बोट, वाजवते, होय. त्याचा आवाज येते. खरं त्याच्या लक्षात येत नाही ना, ती हां त्याला घावत नाही. हां ते डपाडकं काय त्याला सापडत नाही. मग तो काय करतोय, हाय असं सगळं ठेवतोय आणि जातोय कारभारनी. पाय पडतोय तिच्या पाया पडते, मी चुकलो. हां म्हणजे तुम्हाला किती घरी काम असतात, बायका दळप दळून आणतात, बायका मुलांना आंघोळ घालतात, बायका पूर्वी घरात ज्वारी दळून भाकरी करत होत्या. होय पहिलं आणि जात्यावर जायचे. जात्यावर दळायच्या. आणि माणसं कितीही घरात असू द्यात, सगळ्या माणसांना जेवण करून घालत होत्या. होय मग किती नंदा पहिलं असायच्या. एकत्र कुटुंब हा, असायचं. एकत्र कुटुंब. नंदांना बोलायचं नाही, दिरांना बोलायचं नाही, सासू-सासऱ्यांना बोलायचं नाही. उलटं सगळी बोलायचं, जेवल्यावर डोक्यावर पदर हा, काढायचं नाही. आणि सुनानी गार पाण्याची आंघोळ करायची. होय ना. हा आणि किती मुलांनी जास्त करायचे हा बघा. होय आणि मुलांनी गरम पाण्याने आंघोळ करायची. आणि आईनच लेकाला जेवाय वाढायचं, बायको जायची नाही जेवाय वाढाय. अय्यो होय होय का. अजिबात जायची नाही, बायको जवळ सुद्धा जायची नाही. ती आईनं जेवाय वाढवून मुलग्याला घालवल्या बाहेर. सगळी पुरुष लोक जेवून झाल्यावर हां मग काय उरलेलं असेल हां. तेवढंच खाऊन त्या बायकांनी उठायचं. रोज पहाटे उठून सगळं दळप दळायचं आणि गार पाण्याची आंघोळ करायची आणि बुट्टीवर भाकरी करायच्या. अय्यो हा आणि दळायचंच त्याने आणि चुलीवर स्वयंपाक बनवायचा. आणि नंदांची मुलं शिकवून आली की धुयायचं, आपली मुलं शिकवून आली की धुयायचं, धुणं पाणी धुयायचं, सगळं करायचं. खरं त्यांना जेवाय अधिकार नसायचं. अय्यो असा जाच होता पूर्वीच्या काळात. पूर्वीच्या काळात. आता तशा पुरींना आहे का. आत्ताच्या पोरींना आई नाही, तर घरात सगळं गिरण सुद्धा घरात आहे, घरात आहे सगळ्या आता. धुण्याची मशीन सुद्धा घरात आहे. नदीला धुणं धुवायला जायचं, नदीला पाण्याला जायचं. होय ना. नदीनं 2-2 आणायचं, डोक्यावर एक घ्यायचं आणि काके ते घ्यायचं आणि नदीनं पाणी आणायचं. अजिबात सुनांचा कसला ती लाड करत नव्हती. नवरा पण करत नव्हता आणि कोणच करत बायका पण नव्हतं. आता किती लाड करतात. आता लाड पण करत्यात आणि चांगले दिवस आहेत आत्ताचेच खरं. आत्ताचे दिवस चांगले. आणि ते पूर्वीचे एवढं कष्ट, ती सांगायचंय तुला की एवढं कष्ट त्या बायकांनी केलंय, केलंय. पण ते 100 वर्ष जगल्यात. होय हा ते मात्र आहे खरा. म्हणजे त्यांनी एकदा का खायना, पण त्यांनी पौष्टिक आहार खाल्लाय. खाल्ला. कण्या ताक खाल्लंय, आंबील खाल्ली, तुला सांगतो कढी भात खाल्लाय, कार ज्वारीची भाकरी खाल्ली. कार ज्वारीचीच आंबोळी. आता तुम्ही तांदळाची आंबोळी करताय, आम्ही कार ज्वारीची आंबोळी खाल्ली आहे. होय ना. कार ज्वारी ऊस नव्हता, कार ज्वारीची धाटं खाल्ली आहेत आम्ही मोडून त्या मार्केटनं आणून.
कार ज्वारी 1 किलो कणसाला एवढं मोठं होय ना 1 किलो ज्वारी पडायची नाही एवढं वर पडायचं ज्वारी एका कणसाची. होय ना असलं पीक आम्ही खाल्लं. पहिलं होतं थोडं, आणि आता आम्ही पीक तुरीच्या नाही शेंगा एवढं. वरबडून आणल्यात, वरण्याच्या शेंगा वरबडून आणल्या, कोथिंबीर पण तिथनं दिली. बिन तेलाचं कालवण करून खाल्ली. एवढं भारी लागायचं वांग वरण सोनं करून तर. होय ना होय. आणि ते तुरीच्या शेंगा आणायच्या, आमची भाकरी केली की त्या तव्यात टाकायची आणि असं नुसतं त्या ह्यानं वरवण त्यानं करायची आणि त्याच तव्यात आमटी करायची. छान लागायचं. असं चुलीवर एवढा मोठा तवा असायचा आमचा भिडाचा, त्याच्यात आमटी करायची. तेवढे आम्ही सगळीजण खायचे. गाजरं शिजवून खाल्ल्यात आम्ही, रताळ शिजवून खाल्ल्यात आम्ही. गाजरं मोठी मोठी असायची तेवढी एवढी मोठी. होय ना ते होय कापायचं नाही आम्ही मडक्यात आमची आजी आई शिजवायची आणि आम्ही खायचं दारात बसून रस्त्यावर यायचं. गटारी नव्हत्या काय नव्हतं, सगळं वातावरण एकदम शांत आणि एवढासाच बल असायचा. त्याच्या खाली बसूनच आम्ही जेवायचं. बघ पहिल्याचे दिवस कसे होते. आणि तेव्हाच्या काळात आम्ही 1-1 2-2 भाकरी खात होतो. तेव्हाच्या काळात लहान असताना आम्ही 1-1 2-2 भाकरी खात होतो. होय. असं गरम गरम आमची एक करायची, तिला एक द्यायची, आमच्या मोठ्या बहिणीला मला एक द्यायची आणि आमटी घ्यायचं आणि आम्ही दारात बसूनच खायचं रोडलाच. हा. आणि वांगवरून एवढं सुंदर करायचे आमचे, मडक्यातच सगळं करायचे. खरं मातीचं होय एवढं मडकं होतं आमचं, मडक्यात करायचं सगळा चुलीवर स्वयंपाक. सगळं कुटुंब एकत्र, खरं एकमेकाला भांडणार नाहीत, एकमेकाला बोलणार नाहीत, काही सुद्धा नाही, काय सुद्धा नाही. आणि सगळ्या बहिणी एकत्र राहायच्या तर आमच्या वडील अजिबात सरून बस सुद्धा बहिणीच म्हणणार नाही. असं काळ होता तेव्हा. आणि मोठ्या माणसाचं आदर ठेवायचं, मान ठेवायचं. आणि कसं विणी आमची आजी घाल तसंच घालून घ्यायचं. असं वेडं वाकडं काही विचारायचं नाही, केसाला कातर लावायची नाही. आता बघ आमची शेंड्या राहिले तर आम्हाला आम्ही तशी सवय आम्हाला, कातर आम्ही लावत नाही केसांना. सवाशीन बायकांनी कधीच कातर केसांना लावायची नाही असा नियम होता अगोदरच्या काळात होतं थोडं. आता जाऊन असं शेतकऱ्यांची गोष्ट पण आहे. बायकांना सांगायचं म्हणजे किती काम असते, मुलांना सांभाळायचं आहे, स्वयंपाक करायचा आहे. एकदा पुरुष एकदा बाहेर गेला की एकच काम करून येणार आणि बायको दादागिरी करणार. मी कामालाच राहून तुझं काम होईना, कसलं काय काम करते, काम करताय असंच म्हणतात. जेवढी कामाला जातात ना पुरुष, त्यांना असं वाटतंय की घरात या बायकांना काय काम नसते, घरातच लय काम असते, ते त्यांना दिसून येत नाही. मग पूर्वी तर बायका पहाटे उठून कशा करत होत्या, हाय की नाही, 4 आणि 5 लाच उठवायच्या सासवा. अशा झोपू देत नव्हत्या, ठोकवायच्या दार आणि उठवायच्या. आणि नाही उठलं की मारायच्या सुद्धा सासवा, मारले सुद्धा सासवा करायचं. आता नाही एवढं होत, पण तुलाच दळताना असं का वाकल्यास म्हणून अशी फाळ आज सासून नव्हा आज टाकायच्या होय. बघ त्यांच्या हाय बघ मानक्यात इथं दसाड्या मी शिवीला काढले इथं सरकारी जाऊन एवढी दसाडी एवढी होती आमच्या नंदच्या, हाय बघ तिथं मानक्याची कडलाच. होय ना ऑपरेशन करून असं बेशुद्ध करून एवढी दसाडी काढली, मारलेलं लाकूड मारलेलं. आज सासून अंगावर काटे आले माझ्या, आज सासून मारलेलं, सासून पण नव्हे. आणि सासूला द्यायची साखर पावडर. मग ती आता तू एक सुनायस तायसरची, मग तुला तुझ्या सासूच्यातला चहा जरा गुमान द्यायची सासू सुनाला. असंच जाच होता पूर्वी, ते पण गुमान द्यायचं. बोलायचं नाही, असं सरकवायचं. आमची नणंद सांगते बाई त्यांची सासू द्यायची, त्या दुसऱ्या जाव आहे की नाही त्या जावासून त्यांची सासू द्यायची म्हणून. आणि तिच्या गळ्यात किल्ली, तू आंघोळ करून आलीस का नाही, तू आंघोळ करून आलीस काय आली सासूला, मग आणजा पिलटी तुला साखऱ्या पावडर देतो. पिलटीत असायचं, मग साखर पावडर ती द्यायची रखमा म्हातारी म्हणा. आणि मग तिची सासू चहा करायची आणि सुनाला जरा द्यायची ना आपण जरा द्यायची. चहा प्या सत्ता नव्हती. जेवायला वाटायला हाय की नाही हो आपल्या देवाण सगळ्या व्हिडिओ करायला व्हिडिओ केले. गोष्ट सांग शेतकऱ्याची तिला एक लक्षात आलेली शेतकऱ्याची हो, म्हणजे बायकांना काय काम नसते असं म्हणतात ना, मग बायकांनाच जास्त काम असते घरातल्या. आणि पूर्वी सगळं कुटुंब एकत्र असायचं. मग एक दिवशी शेतकरी काय करतोय, कारभारने एवढा काय उशीर म्हणते, काय करू कारभारी, ज्वारीचं पीठ संपले आणि मग दळून आणून मी स्वयंपाक करून तुम्हाला भाकरी घेऊन यायला मला उशीर झाला, तुला चॅपकानं मारते. मग ती म्हणते आता उद्या मी तुमचं काम करतो, तुम्ही माझं करा घरातलं. आणि ती पीठ लपवून ठेवते आणि त्याला ज्वारी काढून ठेवते तिथं दळायला. मग सगळं ठेवत्या तिथं, डबा ठेवत्या, मापटं ठेवत्या, सूप ठेवत्या, अजून दळ ठेवत्या. खरं डब्बा ठेवत नाही.
डबा ठेवत नाही. डप्पाडक म्हणजे कळलं का? म्हणजे अहो हे असं वाजत नाही का आपलं टप्पाक टप्पाक सुसूप वाजत नाही हा, कसलं. ते उडकते त्यो. ते उडकत असते. मग ते हरतोय म्हणजे कशासाठी हरतोय ती सगळं ठेवल्या कारभारणीनं. खरं मला डपाडक ठेवलं नाही, मी दळाप कसं करू, त्याला कोडं पडते. मग म्हणते नकोच आता जातोच म्हणतोय. 12:30-1 वाजला तर बायको त्याचं सगळं काम करते, शेतातलं नांगर वडत्या, ते काय काय काम असते सगळं करत्या, बैलांना पाणी पाजत्या, वैरण तोडून घालत्या, झाडाखाली बांधते आणि वाट बघत बसत्या नवऱ्याची. ते मोकळाच येतोय आणि तिच्या पाया पडतोय. कारभारने मी चुकलो, मी हारलो तू जिंकलीस का म्हणत्या. तर सगळं तू ठेवून आलीस तर मला डपाडक दिली नाहीस, मग मी दळाप कसं करू, कसला डपाडक म्हणते. तर ते म्हणते तू वाजवतेस की दळाप करता टप्पाक टप्पाक आवाज येते, ती मला काय घावलं नाही तुझं म्हणते. असं म्हणजे बायकांना जास्त काम आहे असं सांगायचंय. आणि पुरुषांना कमी काम कर, पुरुषच चढ आहे. का चढ आहे? बायकांना किती काम आहे बघा. पूर्वीच्या बायका तर बघा पहाटे उठणार, गार पाण्याने सासू आंघोळ करायला लावायची, बरोबर. पहिल्याची लय भारी आहे का नाही? गार पाण्याने आंघोळ, गार पाण्याने आंघोळ करायचं, तिनं जाऊन दळाय बसायचं. मग दुसरी जाव असली तर जसं पीठ पडेल तसं ती भाकऱ्या करायची. होय, पहिलं आणि काय घरात तव्यातच करायचं कालवण आणि खरडा करायचं, भाकरी करायच्या. नंदा किती 5-6 असू द्या, त्या थप्पी लागलेली असायची घरात. खरं नंदा किती पण असू द्या, त्या भाऊजन नंदाला एकाला बोलायचं नाही. कामं पण सांगायची. कामं पण सांगायची नाही. पहिल्याच्या बायका आणि नंदा का उठतील तर उठतील, त्यांच्या नवऱ्यांची शेवा भाकऱ्या हिनेच बांधायच्या, भाऊजानीच. त्यांची मुलं उठली ती शिकवली, ते धुयाचं आंघोळ पाणी घालायचं त्यांच्या मुलांचं. आणि सासूचं बळात पण सून करायची ना. होय, सासूचं डिलिव्हरी सून करायची. मोठी जर सून असली तर कधी कधी सासू आणि सून एकदम पण डिलिव्हरी व्हायची. असा काळ होता, पण तेव्हाची शांतता पण होती आणि तेव्हाचा काळ खरोखर चांगला होता. आता आमच्या आई आणि आका नाही, होय, मला आमच्या आई डिलिव्हरी झाली ना, सुरेखाला दिवाण साहेब झाली म्हणून दिवाण साहेबची तिथं डिलिव्हरी झाली आहे. होय, टाकळीत आणि इथं जलमली. असं झालंय बघ यांचंच. आणि आमची मामीन राजा चिवी आणि आमचा राजा आहे की नाही, चिवीन राजा तेवढीच आहेत. ही का चिव नाही आमची, चिव म्हटलेस की तू अंजू ग, तू म्हटलेस का नाही, 3 राजा तेवढीच आहेत. आई डिलिव्हरी म्हणून अख्खा आली आईच करायला. राजाला गरोदर पोट झाकून घ्यायची बाया म्हणायची, जावायची वजन मी कसं आता डिलिव्हरी जावायची वजन कसं एवढंच राजा लाजत होती आमची मामी. आमच्या आई पण मला लय दिवसानं राजा झालाय ग, असं झालंय. आणि असं लय दिवसानच व्हायची. तसंच आहे आमचं बी. तसं आहे पप्पा आणि आमची आत्तीची मोठी पोरगी तिकडे आत्ती डिलिव्हर झाल्या, इकडे पप्पा झाला. पाळी किती दिवस येत होती माहिती का. आमची लक्ष्मी जन्मली आणि लक्ष्मी जन्मल्यावर मग गेले करावं वाटतंय आम्हाला, घरात बसू वाटत नाही. खरं काम केलं तरच आम्हाला फ्रेश वाटते. सोनं घरात बसलं का नाही आम्हाला फ्रेश वाटत नाही. आणि मग जेवण असते घरात अंग जडशीळ होते. मला पण सुट्ट्या ती पण नको वाटते आहे की नाही. कामात जाऊन फ्रेश वाटते, जेवण जाते. आणि घरात बसा की 4 घास कमीच जाते, आपल्याला टेन्शनच येते. जास्त सुट्ट्या असं आहे सोनं. पूर्वीचा काळ चांगला पण होता तसा, पण जाच पण होता. पण पूर्वीच्या बायका राहत होत्या किती पण सासू असं गचवाट घ्यायची. ही आता हिरी लावली असती ते सांगलं असतं, ती परत यायचं पहिल्या. मग तू भाकरी चुरलीच नाही तुझी एक दिलेली, मग तू भाकरी खायचं, उरलेलं कालवून मी पियाचं. मग परतच्या वेळा कालवून देते का नाही, मग मी भाकरी चुरायचं, मी भाकरी वगैरे खायचं, उरलेलं कालवून तू पियाचं. म्हणजे पार नातड्या द्यायचे खायला चुना असते. त्यांना चांगलं का मटण द्यायचं. मटण लय असायचं म्हणा, खरं देत नव्हत्या सासवा. पार आतडी असते का नाही, त्याचं कालवण करायचं म्हणून. कालवण म्हणजे सप्पकच, तिखट नाही, मीठ घालायचं, बळण तिखट दिलं मस्त ते म्हणायचं. सांगत्या असं म्हणायचं म्हणून बायका. पूर्वीचा काळ किती बेकार होता असं तुला सांगायचं. तिखट कशाला त्यांना द्यायचं. मग त्या मिरच्या वाटाय द्यायच्यात. तुला वाटाय दिल्या की तू 4 मिरच्या केळात ठेवायचं. केळं असते किती त्याच्यात ठेवायच्या. मला वाटाय दिले मी 4 ठेवायचं आणि तुला हळूहळू द्यायच्या 1-1 मिरच्या खायला. ती बी बघते कसं असं बघायचं नाही, असं तोडून खायचं. आणि असं जेवलेलं पाणी आहे का नाही,
असं टाकाय गेलीस का नाही हो असंच टाकायचं म्हणा हो असं टाकायचं आणि असंच यायचं इकडं इकडं बघायचं नाही. अगं बाई, असं होतं इकडं तिकडं बघायला आमची आजी सांगितली बारकी होती गं आमची लिंगाय आणि आमचा दादा आला म्हणजे बायको ही लिंगाय आमची पाणी टाकाय गेली म्हणजे जेवल्याला नवऱ्याचं गंगाळातनं मग आमच्या दादानं काय केलं म्हणा असं दार धरला ग चौकड आहे की नाही असं धरला म्हणून आमची आजी काय म्हणली ए बाबा दूर तिकडं दार धरल्या भिली ग आणि म्हणली ए बाबा दूर तिकडं मला दूर तिकडं का म्हणलीच म्हणून चप्पल मारला नालोच चप्पल मारला मी काय तुझं ठेवलेलं बाबा मला दूर तिकडं का म्हणलीस असं काय चेष्टन धरला असेल बारकी आहे दार धरला घाबरून ती म्हणजे बाबा माझं का दार धरलाय दूर तिकडं आणाय पण गेल्या किनीची आमची आजी आहे किनी गुणकी माहिती माहिती आहे मावशी आमची होय हा मग राणीचं नाव हा बघ आणि त्या किनीचं आमच्या आजीचं माहेर आहे मग बारकी होती मग आमची आजीची आई काय म्हटली अगं पाहुणांनी ह्या आलाय तुला बाई पाहुण्याकडे काय भाकरी मागून तुझ्या वाट्यात गुळ शेंगा देतो आणि तुझ्याच वाट्यात भाकरी देतो चैताच्या महिन्यात लय ऊन असते की तेव्हा आमचा दादा न्याय गेलाय मग दादा पाडून आणि ही फडक का